कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगरही अशाच हत्येच्या घटनांनी नुकतंच हादरलं। कोल्हापूरमध्ये वडिलांनीच आपल्या मुलाचा जीव घेतला, तर संभाजीनगरमध्ये अनैतिक संबंधातून एका महिलेची हत्या झाली। पाहूया हा सविस्तर रिपोर्ट। 21 वर्षांच्या जुनैद पठाणची शिवजयंतीच्या मिरवणुकीवेळी हत्या झाल्याची बातमी कोल्हापूर पोलिसांना मिळाली। घटनेनंतर तपास सुरू झाला आणि तपासात ही हत्या जुनैदचे वडील गफूर पठाण यांनीच केल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय। यातील मैताचे वडील गफूर पठाण यांनी मुलाशी झालेल्या वादामधून त्याचा चाकूने बोक्सून खून केला असून सदरची घटना व सत्याचा अपराध लपवण्यासाठी त्यानं पोलिसांना चुकीची हकीकत सांगितली होती। आता वडिलांनीच मुलाचा खून केल्याचे स्पष्ट झाले असून त्या अनुषंगाने यातील जो मैताचा वडील आहे गफूर पठाण याला गुन्ह्याच्या कामी अटक करण्यात आली असून आता पुढील तपास चालू आहे। गफूर पठाण हे कोल्हापूरच्या विक्रमनगरमध्ये आपल्या कुटुंबासह राहत होते। मुलगा जुनैद भंगार दुकानात काम करायचा, मात्र त्याला दारूचं व्यसन होतं। तो वारंवार दारू पिऊन घरातल्यांना शिवीगाळ करायचा। एके दिवशी संतापाच्या भरात गफूर पठाण यांनी घरातला चाकू उचलून त्याच्या छातीत वार केला। या घटनेत जुनैद गंभीर जखमी झाला, त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालाय। पण गफूर कुटुंबाने वेगळीच माहिती देत प्रकरणाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न केला। पोस्टमॉर्टम अहवाल आणि चौकशीतनं सत्य समोर आलं आणि पोलिसांनी आरोपी वडिलांना बेड्या ठोकल्या। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।